पाचपावली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान कारमध्ये दारूची तस्करी करताना एका आरोपीला अटक केली। आरोपीकडून विदेशी दारू आणि कारसह 4,62,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ऑरेंज सिटी नागपूरमध्ये गस्त घालत असताना पाचपावली पोलिसांनी एका तरुणाला चारचाकी वाहनातून परदेशी दारूची तस्करी करताना रंगेहात पकडले। मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस स्टेशनचे कर्मचारी गुन्हेगार आणि हिस्ट्री शीटरच्या शोधात गस्त घालत होते। गस्त घालत असताना पोलीस पथकाला आरोपी अक्षय चौधरी वय 33 वर्ष राहणार सिमेंट रोड सदर इंदोरा चौकात एका संघाडी अवस्थेमध्ये जाताना दिसला। पोलीस पथकाने आरोपीला थांबण्याचा इशारा केला। आरोपीने त्यांचे वाहन कमी केले नाही आणि वेगाने पुढे गेला। काही अंतर पाठलाग केल्यानंतर आरोपीला जबरदस्तीने गाडीसाठी थांबवण्यात आले। गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये ट्रंकमध्ये विदेशी दारू आणि 4 बियर बॉक्स आढळले। आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि चौकशी सुरू आहे। पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत। ही कारवाई सुरू आहे। पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनमाने, पोलीस उपनिरीक्षक रणजित माझगावकर, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, किशोर गरवारे, सुरेंद्र तायडे, पंकज डबरे, राकेश कुमार सिंग, प्रशांत कोसारे, पद्माकर उके यांनी कार्यवाही केली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी नितेश गव्हाणे, नागपूर। काल पाचपावली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एक गाडी पकडण्यात आलेली होती। त्यामध्ये कितीचा मुद्देमाल होता, कोणती गाडी होती, कोण आरोपी होती, काय सांगा? काल पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे अवैध दारू विक्री करणारे इसमावर रेड करण्याकामी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते। इंदोरा चौक येथे त्यांना एक संशयित होंडा एमएच कार दिसली। तिला थांबवून त्याची तपासणी केली असता तिच्यामध्ये चार बॉक्स विदेशी दारू आणि बियरची बॉटल मिळून आली। सदर इसमावर त्या दारू बाळगण्याचे काही परवाना वगैरे मागणी केली, त्याच्या काहीच तसं काही उत्तर मिळालं नाही। पोलीस स्टाफ यांनी सदर कार व इस्माला पोलीस स्टेशनला आणलं वर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर पोलीस स्टेशन अपराध नंबर 437/25 दारूबंदी अधिनियमानुसार व मोटर व्हेकल नुसार गुन्हा दाखल झाला। सदर विदेशी दारू व बियर 12,000ची आहे आणि कारची किंमत 4,50,000 असा 4,62,000चा मुद्देमाल पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला। पोलीस पुढील कारवाई करत आहेत। कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली? हा छापा पथकामध्ये माननीय पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित माझगावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गरवारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र तायडे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज डबरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुमार सिंग, पोलीस कॉन्स्टेबल पद्माकर उके, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कोसारे या पथकाने ही कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल साहेब, माननीय सहपोलीस आयुक्त रवींद्रचंद्र रेड्डी साहेब, माननीय अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 3 महक स्वामी मॅडम, लकडगण विभाग माननीय एसीपी श्वेता खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही रेड कारवाई जप्ती पंचनामा कारवाई केलेली आहे।